विभाग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे 11 खेळाडू, या 11 खेळाडूंमध्ये तब्बल 8 खेळाडू हे अर्थातच 40 प्लसचे हे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारे योगदान देणारे खेळाडू आपण तुम्हाला पाहायला मिळाले। मी महिन्याभरापूर्वी आपण काळा चौकी मुंबईची स्पर्धा जी आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये धनवीन अलिबाग या संघामध्ये खेळताना 3 खेळाडू अलिबाग संघाचे पाहायला मिळाले होते आणि त्याने खरं तर मुंबईचा अतिशय नावाजलेला संघ विक्रोलीन्स विक्रोळी या संघाला अगदी सहजगत्या पराभूत केलं होतं आणि आपल्या नावावरती प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळालं होतं। याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करू इच्छितो। सन्माननीय संदीप भाऊ वाघपंजे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी विनंती करतो माजी नगरसेवक अनिलभाई चोपडा यांना की आपण संदीप भाऊ वाघपंजे यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करायचं आहे। माजी सरपंच, आमचे पदाधिकारी तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अर्थातच नेतेगण मंडळींमध्ये सदैव लोकप्रिय असणारे संदीप भाऊ वाघपंजे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि खेळाला सदैव प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींमध्ये संदीप भाऊ वाघपंजे लोकप्रिय आहेत। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या व्यासपीठावरती आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करू इच्छितो। यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे ॲडव्होकेट किरण कुसुमकर हे उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत केलं जाईल। बॉडी बिल्डिंग असोसिएशनमध्ये अर्थातच सन्मानाने घेतलं जाणारं त्यांचं नाव, त्यांचं मार्गदर्शन सदैव महत्त्वाचं आहे। मी ॲडव्होकेट मानसीताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट किरण कुसुमकर यांचं स्वागत करायचं आहे। ॲडव्होकेट किरण कुसुमकर यांचं स्वागत केलं जाईल। तसेच व्यासपीठावरती आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मराठी उद्योजक या नात्याने खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रगती केलेली आहे आणि त्यांचा क्रिकेटचा संघ सुद्धा असतो, त्याच्यामुळे ते आमच्याशी घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत। असे उलेशजी नाखवा यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। मी विनंती करतो विकास पाटील यांना, विकासदादा पाटील आमचे माजी नगरसेवक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उलेश नाखवा यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। या सर्व मान्यवर मंडळींचं स्वागत करतो। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मधला विनिंग फॉर्म्युला तुमच्या समोर आहे। चित्तथरारक लढती अनुभवायला मिळतात। साधारण 9 पेक्षा अधिक वाजून गेलेले आहेत घड्याळामध्ये, पण तरी सुद्धा आपण पाहतोय रसिक प्रेक्षक वर्गाला आता गर्दीमध्ये जागा सापडणं मुश्किल झालेलं आहे, कारण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे या सामन्यामधली चित्तथरारकता जसं जसा सामना पुढे जातो ती अधिक रोमांचकारी होत जाते। ऐकूया आपण काका म्हात्रे यांना समालोचन कक्षामधून कशा पद्धतीने पहिल्या डावामध्ये हा खेळ रंगणार आहे। धन्यवाद। आमचे जवळचे मित्र ॲडव्होकेट संदीप जगे यांचा आपण आवाज ऐकलात। वळी आपण मैदानाकडे या ठिकाणी प्रतीक पाटील आंबेपूर पोयनाडचा हा गोलंदाज या ठिकाणी पहिले षटक घेऊन येतोय। समोर मात्र दिगंबर हामणे नवगाव आणि मनीष म्हात्रे पहिला
गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान. पहिल्या चेंडूवर षटकाराने खातं उघडले मनीष म्हात्रे. लोणारीचा हा खेळाडू आणि दाखवून दिले की आपल्यामध्ये ती ताकद आहे. हे योगदान आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच चांगलं योगदान. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या 13 धावा. क्रिकेटमधलं खरं तर 13 हा क्रिकेटचा अशुभ अंक असं ज्याला म्हटलं जातं, परंतु याबद्दल निश्चित बोलेन. मैदानाकडे वळूया. पुढच्या चेंडूसाठी जमिनीला सरपडे चेंडू इथे पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला क्षेत्राशी चेंडूवर येणार. तोपर्यंत मात्र मनीष म्हात्रे याच्या धावसंख्येत एकने बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि 14 धावा धावफलकावर. क्रिकेटची महान देवता अर्थात भारतरत्न सचिनजी तेंडुलकर यांनी वयाच्या 13 वर्षी खऱ्या अर्थाने क्रिकेटला योगदान दिलं. बेब्रॉन स्टेडियम मुंबई. भारत आणि पाकिस्तान मैत्रीपूर्ण लढत आणि त्या लढतीमध्ये कपिलदेव निकम यांचा झेल घेतला. पुढे 3 वर्ष त्याने वानखेडे स्टेडियम बॉलबॉयचं काम केलं आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल 16 वर्षी क्रिकेटमध्ये भारतीय संघामध्ये त्यांचं आगमन झालं. वयाच्या 40 वर्ष म्हणतात 22 वर्षाचं या क्रिकेटच्या महान देवतेचं निश्चित योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 101 शतकं ज्यांच्या नावावर ते पाहायला मिळाले आणि त्यामुळे 13 आकडा हा त्यांच्यासाठी अर्थात शुभ ठरला. षटक संपतोय. पहिलं षटक प्रतीक पाटील यांचं, ज्याने थोडं मागले षटक पाहायला मिळालं. 14 धावा पहिल्या षटकात आल्यात. कोणती सफलता इथे नाही आहे. फलंदाज मनीष म्हात्रे खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. दिगंबर रामणे ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 6 धावांचं योगदान दिलं आणि पहिल्या षटकात 14 धावा. नवीन षटक घेऊन गोलंदाज किशोर नाईक. वाघोडे या गावाचा, वाघोडी गावाचा रहिवासी असणारा हा खेळाडू आहे. आता खारेपाट विभाग म्हटलं तर या विभागामध्ये आपण पाहतात कबड्डी, व्हॉलीबॉल आणि त्याचबरोबर क्रिकेट याच्यासाठी खूप चांगलं योगदान पाहिलं. वाघोळीचा खेळाडू आहे. कुलाबा किल्ला यांकडून या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतात 15-16 पावलांच्या रनअपनी गोलंदाजी पाहायला मिळाले. गली पॉईंट आणि कव्हर एक मिड ऑफ विरोवेशना लॉंग ऑफ एक ऑफ साईडला इथे पाहायला मिळेल. आणि समोर मात्र फलंदाज मनीष म्हात्रे ज्याने पहिल्या चेंडूत षटकाराने खातं उघडलं 7 या वैयक्तिक धावसंख्या असताना. पहिला चेंडू यावी बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका मात्र या ठिकाणी फसला की काय इथे आपण पाहता तो इथे वाडिशम मध्ये इथे झेल घेतला गेला आणि हा पहिली सफलता. पहिली फलंदाज मनीष म्हात्रे याचा खेळ मात्र 7 या धावसंख्येवर समावतो आणि हा पहिला फलंदाज आरसी ग्रुप अलिबाग संघाने गमावला. किशोर नाईकला मिळते पहिल्या चेंडूवर यश. पहिल्या चेंडूवर यश मिळणं म्हणजे निश्चित क्रिकेट क्षेत्रामध्ये एक चांगले योगदान, एक मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न निश्चित पाहायला मिळतं आणि त्यामध्ये या ठिकाणी किशोर नाईक गोलंदाज यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय कारण क्रॉसिंग ही महत्त्वाची आहे प्रत्येक सामन्यामध्ये. आपण अलिबागच का पण रायगड जिल्हा, महाराष्ट्र किंवा इतर ज्या भारताच्या याच्यामध्ये गेल्यानंतर मोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये नेहमी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तयार राहावं लागतं आणि क्रॉसिंग करणं अतिशय अवघड असतं. नाही तर 2 धावांची पेनल्टी ही नेहमी तिथे दिली जाते. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहणार आहोत विनोद वाटकरे, ज्याने 22 धावांची मागच्या सामन्यामध्ये दिलं. खूप चांगले योगदान. तब्बल 3 षटकार ज्याने मारले होते आणि एक चौकाराचं योगदान ज्याच्यामधून दिलं होतं. 40+ हा अतिशय जबरदस्त खेळाडू, नवगाव गावाचं प्रतिनिधित्व करणारा. अनेक क्रिकेटच्या माध्यमातून हे नाव चर्चेला आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण पाहतात अर्थात 3ऱ्या क्रमांकावर विनोद वाटकरी या ठिकाणी येतोय. दिगंबर रामणे अर्थात त्याच गावाचा खेळाडू त्याला साथ देतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका ऑनसाईडला खेळायचा होता, पूल करायचा होता, मात्र गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. उंची इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता या स्पर्धेतला निर्धाव चेंडू जर आपण पाहिला तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ते 205 चेंडू हे निर्धाव हे पाहायला मिळाले. धरणे गुरुजींचं सुंदर अर्थातच हे गुणलेखन तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. जिथे शॉट मिडविकेटला क्षेत्र त्याला मिडऑनला घेतलं गेलं. हे एक बदल या ठिकाणी पाहायला मिळालं. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डावीकडे सरकला, बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी घेतला आणि विनोद वाटकरेचं जे वादळ नेहमी आपल्याला पाहिल्यामध्ये इथे मात्र डीप स्क्वेअरमध्ये आलेला एक आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान आणि विनोदने देखील षटकाराने अर्थात 2 चेंडूवर या ठिकाणी षटकारने खातं गोडलं. 6 धावांचे योगदान. धावफलकात वाढ होते. 20 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा दोन्ही विनर अर्थात विजय संघ या ठिकाणी एकमेकांवर झुंजताना आपल्याला पाहिले. नंतरचा पुढचा सामना अर्थात दोन्ही लुझर म्हणजे पराभूत झाले संघ यांच्यामध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा. 70 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये, 22 धावांचा निच्चांक इथे पाहायला मिळाला आणि एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेच्या मधून पाहायला मिळाली. जाऊया मैदानाकडे. विनोद तयार आहे. किशोर नाईक पुढच्या चेंडूसाठी
इथे मात्र चांगला चेंडू होता, आतमध्ये येणारा फ्रंट फूट जात विनोदने खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक सिलिम मेडॉनला येतोय, तोपर्यंत एक धाव आणखी धावफलकावर इथे नोंदवली गेली, एक धावेचं योगदान मिळते आणि धावफलक धावा येतात त्या 21. खरं तर 21 हा नेहमी शुभांक असं म्हणतात, कारण 21 मोदक आणि 21 दुर्वांच्या जोड्या आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करतो आणि 21 अंक हा आपल्या 4 व्हीलर मिळण्यासाठी बेरीज मिळण्यासाठी शुभांक असल्याकारणे आपण बरीचशी खटपट RTO ऑफिसमध्ये करतो, हे देखील योगदान न विसरता जाण्यासारखं आहे. वळी आपण या ठिकाणी दिगंबर हमणे यावे, दिगंबरने आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय, मिड विकेटला आलेला एक मोठा फटका, संजीवनी षटकार 6 धावांसाठी, सुरेख फटका या ठिकाणी पाहिला. उंच पुलाचा खेळाडू याने पाहिला आखूट चेंडू, त्याने त्याला दयामाय दाखवली आणि सरळ चेंडूला भिरकावून दिला. मिड विकेटला दिगंबर हमण्याच्या बॅटमध्ये आले हा पहिला षटकार आणि धावा धावफलकावर येला त्या 27. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर साधारणतः 13.50च्या सरसने धावसंख्या धावफलकावर यावी RC ग्रुप अलिबाग संघाच्या माध्यमातून आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. चांगली फलंदाजी दोन्ही नवगावचे खेळाडू या ठिकाणी योगदान देत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार, किशोर नाईक यावेळी चेंडूला पाहिला, दिगंबरने चेंडूला सोडून दिला कारण डाव्याष्टीच्या खूपच बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला, स्वैरचा इशारा येतोय, एक धावेचा आणखीन योगदान आणि 28 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षण आपण इथे पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑन साईडला आपण पाहायला मिळतात, एक अर्थातच डीप स्क्वेअर लेग, मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑन तैनात केले गेले, शॉर्ट मिड विकेट तैनात केले गेले. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी पुढचा चेंडू ह्यावेळी मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळाली. आमचे काही पाहुणे या ठिकाणी पाहतात, आपले अमूल्य वेळ दौडून या स्पर्धेसाठी आपण यालाच आपण निश्चित आपला हार्दिक आभार व्यक्त करूया, कारण पाहुणे जेव्हा या ठिकाणी येतात तेव्हा एक व्यासपीठाला येणारे योगदान अतिशय महत्त्वाचं असं मानलं जातं. आणि इथे षटक क्रमांक अर्थातच 2ची सांगता होते, 2 षटकं किशोर नाईक याचं षटक समावत होते, त्यांनी देखील 14 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात प्रतीक पाटील यांनी देखील 14 धावांचं योगदान दिलं, 2 षटकात 14ची सरसने 28 धावा धावफलकावर नोंदवल्या RC ग्रुप अलिबाग संघाने. विनोद वाटकरे 3 चेंडू सामना केलाय, 7 धावांचं योगदान दिलंय. दिगंबर हमणे याने 13 धावांचं योगदान दिलं, मग एक षटकार आणि चौकाराचा समावेश. चांगलं क्रिकेट, रजनी क्रिकेट. खरं तर अलिबाग तालुक्यामध्ये ज्या 3-4 क्रिकेट स्पर्धा या रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये एक अतिशय हे योगदान यावर्षीचं पहिलं तुम्हाला पाहिलं. यानंतर दिनांक 9 आणि 10 फेब्रुवारी इथे अर्थात स्वर्गीय मधुशेठ ठाकूर साहेब माजी आमदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्थात तुम्हाला त्या ठिकाणी एक स्पर्धा पाहायला मिळेल, हे देखील दुसरी योगदान असेल ह्याच मैदानामधलं. आणि त्यानंतर येणारे अनेक क्रिकेट स्पर्धा, सोगावची नाईट स्पर्धा दिनांक 2 आणि 3 ही या ठिकाणी येणार आहे. एक मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून तिचं 10वं वर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक गोलंदाज निशांत कडवे, कार्यपटातला हा गोलंदाज मिळकत खर्चा, ज्याला सामनावीचं पारितोषिक मिळालं होतं. दरम्यान या ठिकाणी मात्र कव्हरला शॉर्ट कव्हरला या ठिकाणी पाहायला मिळालं. पंचांनी दाद माग घेतली की फलंदाज धावचित आहे की नाही, तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी स्क्रीनच्या मधून पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट कव्हरला असलेल्या क्षेत्रक्षणी चेंडू यष्टीच्या दिशेने फेकला. गोलंदाज निशांत कडवे यांच्याकडे आणि त्यांनी क्षणाचं उसंत लावता यष्टी उखडली. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहतात नेमकं काय घडलंय. आणि अर्थात 12 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. TV स्क्रीन देखील तुम्ही पाहतात, ज्यामध्ये प्रेक्षकांना अर्थात TV स्क्रीनच्या माध्यमातून देखील ते चेहरे पाहता येतात आपल्या लाडक्या खेळाडूंचे, हे देखील योगदान आहे. खेळ थोडासा इथे थांबलाय पण नक्कीच चांगलं योगदान. या स्पर्धेचा आपण प्रथम क्रमांकाचा जर विचार केला, प्रथम क्रमांक या ठिकाणी 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50, चतुर्थ क्रमांक 50, तब्बल 4 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा. सामनावीर म्हणून या ठिकाणी नीचे टी-शर्ट आणि त्याचबरोबर देऊन हे सन्मान केलं. ते सर्वोत्कृष्ट फलंदाज LED TV, सर्वोत्कृष्ट गोलंदाज LED TV, मालिकावीर मोटर बाईक आणि विजय संघ मालक आणि उपविजय संघ मालकास आकर्षक भेटवस्तू. 224 खेळाडूंमध्ये ही रंगलेली क्रिकेट स्पर्धा. पण या पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होत नाही, कोणत्याही संघावर अन्याय होत नाही आणि यासाठी 4 पंच या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत असताना निर्णय या ठिकाणी अपेक्षित आहे. फलंदाज धावचित आहे की इथे पाहायला जाईल आणि या ठिकाणी दोन्ही पंच आमचे या समोर आहेत. मुन्ना फटाण सर देखील पाहतात आणि त्याचबरोबर आमचे पंच या ठिकाणी शाहिद मोहीन सर देखील आपण या ठिकाणी दोन्ही पंच या ठिकाणी स्क्रीनवर आहेत. पाहूया निर्णय काही क्षणात आपल्याला पुन्हा देईल. पूर्णपणे सूक्ष्म निरीक्षण इथे केलं जात आहे आणि त्यानंतर हा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. विनय ठोकळ बाटकरे 7 या धावसंख्येवर
चांगलं योगदान त्यांनी आतापर्यंत दिले. आज आमचे लाडके मायबाप प्रेक्षक निश्चित या ठिकाणी आलेत, कारण खूप चांगली योगदान क्रिकेटवर प्रेम करणारी अलिबागची मंडळी, अलिबाग तालुक्याची मंडळी असं नेहमी म्हणता येईल. हे जरी शहरी क्रिकेट नाही तर अलिबाग तालुक्यातल्या निश्चितच चांगल्या खेळाडूंचं अर्थात योगदान देणारी ही क्रिकेट स्पर्धा. थोडासा विलंब होतोय पण हरकत नाही आहे. या ठिकाणी निश्चित निर्णय, चांगला निर्णय या ठिकाणी येईल. कोणत्या संघाच्या बाजूने या ठिकाणी निर्णय येईल हे आपण पाहणार आहोत. संपूर्ण ही स्पर्धा तुम्हाला जी पाहायला मिळते ती अर्थातच 12 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दिलेले योगदान तेव्हा पाहायला मिळते. आणि FH स्पोर्ट्स आणि प्रोलिंग स्पोर्ट्स अलिबाग यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा 182 देशामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला घेऊन जाते, हे देखील योगदान इथे पाहायला मिळेल. दोन्ही पंच पुन्हा एकदा शहानिशा करतायत. निर्णय अपेक्षित आहे. क्षेत्रीय श्रेणीकरणात संघ देखील या ठिकाणी पाहतोय. आशेची किरण त्यांच्या बाजूने झुकणार की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा सूक्ष्म निरीक्षण केलं जाईल. आणि JP पॅनल अर्थातच कल्याणचे जय पवार सर आणि त्यांचं पॅनल यांचा आपण विचार केला तर भारतभर अनेक क्रिकेट स्पर्धांच्या मध्ये दिले त्यांचं पंचांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. अतिथीमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करत आहोत. त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिक यांनी खऱ्या अर्थाने अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला जी भेट दिले क्रिकेटचा आनंद घेतात. इकडे विनोद वाटकरे आणि दिगंबर हमणे देखील पाहतात नेमकं काय घडेल आणि काय बिघडेल हे निश्चित त्याची शहानिशा इथे केला जात आहे. कल्पेश अनुभवने देखील आपण पाहतात खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. सागरदादा पाटील आहेत. अनेक आमचे सर्वच योगदान देणारे सह आयोजक, ज्यांना स्वयंसेवकापेक्षा सह आयोजक या नावाने निश्चित आम्ही या ठिकाणी वर्णन करू. अतिशय सुंदर लाईटच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर ते योगदान देखील खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळालं. ते प्रकाश योजना स्वरा लाईट्स उदय थिटे साहेबांचं, ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये अर्थात रायगड जिल्ह्याच्या प्रकाश योजनेची काम, लाईटचं काम त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. आणि तुम्ही हातच समालोचक स्कोरर सगळ्या प्रेक्षकांची नजर इथे आहेत. आणि येस, फलंदाज धावचीच्या रूपाने बाद असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय. आणि अर्थातच एक सफलता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती तो फलंदाज अर्थातच विनोद वाटकरे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 22 धावांचं योगदान दिलं होतं. त्या मात्र 1 षटकाराचं योगदान देऊन इथे धावचीच्या रूपाने बाद झालाय. 4 चेंडूचा सामना केला, 7 धावांचं त्यांनी योगदान दिलं. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. धावफलकावर धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर 28. षटक क्रमांक 30 मैदानामध्ये आपण पाहतात निशांत कडवे याचा पहिला चेंडू. यावेळी धावण्यामध्ये थोडंसं निश्चित या ठिकाणी योगदान थोडंसं कमी पडलं. आणि विनोद वटकरे चला क्रॉसिंग करा. पंचांची अतिशय खूप मोठी मागणी आम्हा सर्वांचीच की वेळेचं बचत आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान देणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय तो अर्थातच या ठिकाणी पवन कोंडाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चित त्याचं योगदान आहे. फलंदाजी आणि क्षेत्रक्षण चाळमळा या गावाचा रहिवासी, तळ गावापासून अगदी काही अंतरावर असणारं हे चाळमळा गाव. हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं. समोर पाहूया दिगंबर हमणे आहे. सलामी फलंदाज 13 धावसंख्येवर. यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मैदान क्षेत्रामध्ये मग थोडासा मिसफिल्ड होतोय. तोपर्यंत 1 धावेचं योगदान. 14 धावसंख्येवर दिगंबर हमणे जाऊन पोहोचतोय. 29 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानी 5 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र चेंडूला हवेतून भिरकावून लॉफ्टेड शॉट, टायमिंग शॉट. लॉंग ऑनला सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका, ज्याला सेफ शॉट असं म्हणतात. चेंडू आरपार सीमापार येतोय. षटकार. 6 धावा. 6 धावा. पवन कोंडाजी चाळमाळचा खेळाडू ज्याने पहिला चेंडू खेळला आणि एक मोठा फटका अर्थात 6 धावांचं योगदान दिले. बघता बघता धावफलकात पुन्हा एक धाव वाढ होती या षटकाराच्या माध्यमातून. वर या मैदानाकडे पवन कोंडाजी यावेळी मात्र गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. गली आणि पॉइंट मधून काय तुफानी फटका इथे पाहायला मिळाला. बंदुकीच्या गोळीपर्यंत चेंडू सीमापार झाला आणि 2 चेंडूमध्ये 2 अर्थात मोठे फटके. एक षटकार चौकार. 10 धावांचं योगदान इथे त्यांच्या आपल्याला पाहायला मिळाले. आणि संघाची धावसंख्या या धावफलकात जाऊन पोहोचते 39. 13च्या सरासरी धावसंख्या साधारणतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती
आरसी ग्रुप अलिबाग संघाचे जबरदस्त फलंदाज या चौथ्या क्रमांकाला फलंदाज आपण पाहताय. बॅकफुटर गेलाय इथे मात्र हुकचा फटका. इथे एकच धाव घोषित मिळेल. एक धावेचे योगदान मिळते पवन कोंडाजीला. पवन कोंडाजी जाऊन पोहोचला 11 या धावसंख्येवर आणि एकूण धावफलका धाव आहेत ते 40. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना निशांत कडवे बाईक पॅन फ्रॉम खारेपाट अर्थातच मिळकत खारचा हा खेळाडू ज्याने खरं तर मागच्या सामनावीचा मानकरी तब्बल 41 धावांची जबरदस्त खेळी फलंदाजी करताना खेळली. चांगली गोलंदाजी देखील त्याच्यामधून पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र फलंदाज तयार नव्हता त्यामुळे या ठिकाणी कोणताही चेंडू नाही. मृत चेंडू ज्याला डेड बॉल असं म्हणलं जातं. इथे गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी सज्ज असेल. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला आलेला फलंदाज अर्थातच पवन कोंडाजी. गतवर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये सिरडूनला या खेळाडूला खरं तर मी पाहिलं होतं. एक खूप चांगलं योगदान देणारा खेळाडू परंतु यावेळी मात्र गोलंदाजाने काय कमाल केली. 5 चेंडू आपण पाहिलं गुडलेग स्पॉटच्या जवळ खाली ठेवला. उंची कमी केली आणि पवन कोंडाजीला पूर्णपणे बीट केलं. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय. 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्या. त्या आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या 40 धावा प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर आता 13.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळाली. हे षटकचा विचार केला तर निशांत कडवेचं षटक थोडंसं मागडं ठेवतोय. 12 धावा त्यांनी खर्च केल्या. एक फलंदाज धावचीच्या रूपाने अर्थात सांघिक यश म्हणून विनोद वाटकर या ठिकाणी मैदानातून परतला. येणारी 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 5 षटकांचा सामना. 2 षटकामध्ये आपण पाहत 41 धावाचा धावफलक इथे आलेले आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांचे योगदान मिळेल. जसं मी काल मगाशी म्हणालो 70 धावा हा या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर 22 धावा हा धावांचा निच्चांक देखील पहिल्या सामन्यामध्ये कालच्या उद्घाटन सामन्यानंतर पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळणार आहोत. पहिलं सत्र इथे आपण पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज किशोर नाईक ज्याने दुसरे षटक फेकलं होतं. त्या षटकात त्याने तब्बल 14 धावा खर्च केला. तर संघनायकाने मात्र अर्थात संघनायक या संघाचा कैवल्य पाटील याने त्याच्यावर जबाबदारी दिली. विश्वास दर्शवलाय आणि यावेळी कैवल्य पाटील किशोर पाटील दरम्यान यावेळी आपण पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज किशोर नाईक यावेळी मात्र आपण पाहिला बॅकफुटच जाऊ चेंडू खेळण्याचा बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अर्थात 22चा इशारा 1 धावीचं योगदान. 41 धावा धावफलकावर 41-41. चौथे षटकामध्ये पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक अर्थातच डीप पॉईंटला तैनात केले. डीप एक्स्ट्रा करून पाहू शकता. एक शॉर्ट पॉईंट आपण पाहतात. एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ हिरोशन ठेवले. या दरम्यान फलंदाज पवन कोंडाजी यावेळी मात्र फुटवर्क नव्हता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी आला. चेंडू आपण पाहता या ठिकाणी गेला यष्टेच्या हातामध्ये. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. पवन कोंडाजी ज्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिलं 6 चेंडूचा त्याने सामना केला. एक षटकार एक चौकारच्या मधून 11 धावांचं त्याने योगदान आतापर्यंत दिलंय. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. आणखीन एक मोठा फटका पवन कोंडाजी नावाच्या या खेळाडूच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान. चांगला चेंडू होता परंतु फ्रंट फुटवर गेलं. फुटवर्क त्याचं अतिशय चांगलं होतं ज्याला मराठीमध्ये पददालित्य असं म्हणतात. क्षणात पाठीमागे जाणं किंवा क्षणात पुढे येणं आणि हे ज्याच्याकडे असं तो एक चांगला खेळाडू बनतो असं नेहमी म्हणलं. तर हे अगदी सुनीलजी गावस्कर यांनी दिलेलं योगदान इथे पाहायला मिळालं. आणि या 6 धावा. पुढचा चेंडू किशोर यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल होऊ शकला असतं की नाही. मिडाफ क्षेत्रामध्ये झेल जमिनी लगत आपल्याला इथे पाहायला मिळेल. झेल सोडला गेला आणि एक जीवदान निश्चित ज्या ठिकाणी मिळेल ते पवन कोंडाजीला. 1 धावाचे आणखीन एक योगदान. 48 धावा धावफलकर आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या होत्या आरसी ग्रुप अलिबागने 5 गडी बाद 48 धावा धावफलकर नोंदवल्या. त्या एका धावेने विजय प्राप्त केला होता. हार्दिक वारिस भोनंग आणि दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 51 धावांचं लक्ष इथे पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र पाहिला हा चेंडू मात्र निश्चितच दिशाहीन गोलंदाजी जी पाहायला मिळते कारण डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी हात जमिनीत समांतर केले दर्शवला. हा चेंडू खराब आहे. 1 धाव आणखीन धावफलकावर. 49 अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. तो आरसी ग्रुप अलिबाग या संघ चांगलं योगदान देतात. दुसरा सामना अर्थातच वैयक्तिक दोन्ही संघ खेळतात आणि यातील जो विजेता असेल तो अर्थात सुपर 8 अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल. तो कोणता संघ याचं उत्तर आपल्याला अर्थात आणखीन 6 षटकांनंतर पाहायला मिळेल. टॉससाठी दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. दरम्यान यावेळी
मात्र हा 5 चेंडू पाहायला मिळतं. अर्थात सीमारेषेकडे आलेला एक सुंदर फटका 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. ते दिगंबरच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान. पुढचा सामना पराभूत संघ सिद्धी कंस्ट्रक्शन कुरुळ आणि हार्दिक वॉरियर्स भोनंग या दोन संघामध्ये असणार आहे. चला दोन्ही संघांनी कृपया त्वरित आमच्या नाणेफेक कशावर संपर्क साधायचा आहे. आयोजकांशी संपर्क साधा. संघाची धावसंख्या 6 आणि 55 धावा धावपलकर आहेत. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या धावपलकार रचणार यासाठी दिगंबर हमणे जो सलामीला फलंदाज एक सुंदर योगदान नवगावचा खेळाडू पाहायला मिळतोय. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. इथे मात्र दिचित चेंडूला 1 बाउंड चेंडू सीमापार पाठवतोय. वाडिश लॉंगॉनला आलेला आणखीन एक सुंदर फटका. 4 धावांचे योगदान आणि बघता बघता धावा धावपलकर आल्या त्या 2 गडी बाद 59 धावा धावपलकावर. जबरदस्त टायमिंग शॉट. नजर या ठिकाणी निश्चितच पाहिली. दिगंबर हमणेला मात्र या ठिकाणी चेंडू एखाद्या फुटबॉल सारखा पाहायला मिळतं, कारण दिगंबर हमणे तब्बल 2 षटकार आणि 2 चौकांमध्ये 24 धावांचं योगदान इथे दिले आणि 59 धावा या ठिकाणी धावपलकावर. षटक इथे आपण पाहताय किशोर नाईक यांचं इथे समाप्त होतंय. किशोर नाईक यांचं षटक देखील या ठिकाणी आपल्याला महागडे षटक पाहायला मिळेल. याच दरम्यान काही सन्मान आपण घेऊ इच्छितो. व्यासपीठावरती उपस्थित झालेले उद्योजक आर्यन डिकॉनचे श्री संजयजी चव्हाण यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी महेश पाटील यांना विनंती करतो की आपण श्री संजयजी चव्हाण यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या व्यासपीठावरती श्री संजयजी चव्हाण यांचे या ठिकाणी यथोचित मानसन्मान आणि स्वागत करण्यात येते. महेश पाटील यांना विनंती आहे की प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आपण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे. धन्यवाद चव्हाण साहेब, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित झालात. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्यात येईल. मी संदीप कीर यांना विनंती करतो की आपण ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट मिलिंद चव्हाण यांचं स्वागत करण्यात येईल. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये मान्यवरांचं स्वागत आपण व्यासपीठावरती पाहतोय. व्यासपीठावरती आणखीन एक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. ॲडव्होकेट संतोष म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सागर प्रधान यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट संतोष म्हात्रे यांचं या ठिकाणी मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण या नात्याने एक छान स्वरूप देऊन त्यांचंही स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट संतोष म्हात्रे यांचं स्वागत करण्यात येते. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आजच्या रात्रीतील तिसरा सामना मैदानामध्ये रंगला आहे आणि अशा वेळेला या स्पर्धेचा आनंद लुटत असताना मान्यवर मंडळी सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत, ज्यांच्या अर्थातच प्रेरणेने ही स्पर्धा सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण आवाज ऐकताय काका म्हात्रे यांचा. धन्यवाद ॲडव्होकेट संजय जगे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 61 धावा धावपलकर पाहायला मिळाल्या. अंतिम षटक आणि गोलंदाज आहे प्रणय तेलंगे. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. शॉर्ट थर्डमॅनच्या मधून अर्थात 1 धाव घोषित इथे मिळेल. 62 धावा 8 नंबर धावपलकर पाहायला मिळाले. पवन कोंडाजी आणि दिगंबर हमणे ही जोडी मात्र आपण या ठिकाणी संघाला अर्थात आरसी ग्रुप अलिबाग संघाला धावांचं चांगलं योगदान देण्याचा इथे प्रयत्न करतोय. पवन कोंडाजी याची वैयक्तिक धावसंख्या जर पाहिलेत 1-2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून त्यांनी बल खेळाचं योगदान दिले. 20 धावांचं. 5व्या क्रमांक 4थ्या क्रमांकाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे दिगंबर हमणे ज्याने देखील सलामीला तर निश्चित ओळखले. 25 धावांचं योगदान त्यांनी देखील दिले. पवन कोंडाजी समोर आहे आणि प्रणय तेलंगे गोलंदाज आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. पंचा डावीकडून उजव्या हाताने बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. चेंडू अर्थात फटक्यावर ताकद नव्हती. चेंडू गेला मिडॉनला. 1 धाव आणखीन एक धावपलकार नोंदवली गेली. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूवर मोठे फटके आले तर निश्चित धावांचा उच्चांक जो 70 धावांचा आहे, हा धावांचा उच्चांक निश्चित पार करण्याचा प्रयत्न आरसी ग्रुप अलिबाग, ज्याच्यामध्ये खरं तर 8 खेळाडू जे 14 खेळाडूंमधले 8 खेळाडू हे तर 40+ पाहायला मिळते. कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात अनेक वेळ या मैदानाकडे. यावेळी मात्र फटका फसला की काय पाहायला मिळतं, कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, कोणती चूक करत नाही आणि ज्याने खऱ्या अर्थाने या डावाला आकार दिला असा फलंदाज दिगंबर हमणे याची खेळी मात्र समाप्त होते, ज्याने 2 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमाने 25 धावाची एक जबरदस्त खेळी. जरा
सामना जर आवडला असेल दिगंबरमीची जर निश्चितच या ठिकाणी खेळी आवडली असेल जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक करूया. सुंदर योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. एक हाती डावाला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला आरसी ग्रुप अलिबाग संघाने आणि बऱ्याच वेळानंतर प्रणय तेलंगे या गोलंदाजाला एसपी सुपर प्लेस आंबेपूर संघाला मिळालं यश. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाहीद, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अगदी पहिल्या चेंडूवर अर्थात विकेट देऊन परतला होता. एक हार्ड हिटर फलंदाज अलिबागचा. अनेक अलिबागच्या क्रिकेट स्पर्धा खऱ्या तर या खेळाडूंनी गाजवल्यात असं जाहीदबाई यावी मैदानामध्ये आहे. धडधकत भांड्याचा खेळाडू ज्या पाहायला मिळतात. चेंडू मात्र बाकी आहे तो अंतिम. सुंदर चेंडू यावेळी आपण पाहायला मिळतात. गुडलाईन्स पाडून चेंडू यष्टीच्या हातामध्ये बिसावला आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं क्षेत्राचं समाप्त झालं. तेव्हा आरसी ग्रुप अलिबाग संघाने 3 फलंदाज गमावलेत आणि धावा नोंदवल्यात त्या 63-64 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. 64 5 षटकामध्ये 12.80 ची सरासरी या अर्थात आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं योगदान पवन कोंडाजीचं पाहायला मिळालं. अतिशय चांगलं योगदान अर्थात दिगंबर हमनेचं पाहायला मिळालं. आणि प्रणय नाणेफेकीचा कौल आपण घेतोय. मी विनंती करतोय हार्दिक वॉरियर्स बोनंग संघाचा कर्णधार आणि सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. आणि विनंती असेल ते सन्माननीय उद्योजक श्री संजयजी चव्हाण यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कपिलला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या मान्यवरांना तिथे घेऊन जायचं आहे. झालं. कोण करतोय? चालेल चालेल चालेल. थँक्यू सो मच संदीप सर. आपण अशा या सामन्याचा टॉस उडवणारे जे दोनही संघ ही मॅच पराभूत झालेले आहेत. पहिली मॅच पराभूत झालेली आहे आणि दुसरी मॅच म्हणजे संदीप सर मी नेहमी म्हणत असतो अस्तित्वाची लढाई. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं बंधनकारक राहणार आहे. एका बाजूला हार्दिक वॉरियर्स संघाचा कर्णधार आदिल कुरेशी आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ संघाचा कर्णधार प्रशांत मोहरे आहे. नाणेफेकीचा कौल आमच्या आदरणीय मान्यवरांच्या हस्ते होतोय. प्रशांत मोहरे या अर्थातच आपण पाहणार आहोत सिद्धी कन्स्ट्रक्शन कुरुळ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार. थँक्यू सो मच. या मॅचसाठी शुभेच्छा देतोय. व्हॉट युअर कॉम्बॉक्स संदीप सर? धन्यवाद कपिल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहताय एक स्पर्धेतील 2 विजेते संघांमधली लढत. एका बाजूला एसपी सुपर प्लेस आंबेपूर संघ आहे ज्यांनी आजच्या रात्रीतील दुसरा सामना जिंकला. दुसऱ्या बाजूला आरसी ग्रुप अलिबाग संघ आहे ज्यांनी आजच्या रात्रीतील पहिला सामना जिंकला. आणि 2 विजेत्यांमधली लढत नक्की कोणत्या आशावादावरती खेळली जाते किंवा कोणत्या टॅक्टिक्सवरती खेळली जाते किंवा कोणत्या ॲटिट्यूडवरती खेळली जाते, कोणत्या ॲप्रोचवरती खेळली जाते, या सगळ्या शब्दप्रयोगांमध्ये ना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज बरंच काही आपल्याला अनुभवायला मिळेल. याच अलिबागच्या मैदानामध्ये क्रीडाभवनच्या मैदानामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धांमध्ये अनेकांनी स्वप्न साकार करताना म्हणजे जसं काल आपण म्हणालो होतो की एक परंपरा राहिली. रायगड जिल्ह्यातील अनेक क्रिकेटपटू या मैदानावरती त्यांना असं वाटलं की आपण नाईट क्रिकेट स्पर्धा जिंकू. पनवेलमधील संघसुद्धा मैदानामध्ये आले. मग ओलागावचा संघ आला, पारगाव गावचा संघ आला, दापोलीचा संघसुद्धा मैदानामध्ये आला. एकत्र संघसुद्धा खेळताना पाहायला मिळाला होता. दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील अनेक संघ खेळताना पाहायला मिळाले. खास करून ठाकूर ब्रदर्स संघाचे जे फलंदाज मैदानामध्ये असायचे म्हणजे आपल्याकडे ठाकूर ब्रदर्स हा संघ अर्थातच सन्माननीय पप्पांच्या नावाने मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळायचा. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला अर्थातच ठाकूर ब्रदर्स संघ हा महेश ठाकूर आणि उरणच्या जस्कारमधीलच दोन्ही उरणच्या जस्कारचा संघ सुद्धा आपण मैदानावरती खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर पेडमधील खेळाडूंनी सुद्धा या मैदानामध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केले. मसळा श्रीवर्धन विभागातील खेळाडू सुद्धा या मैदानावरती खेळले. इवन
अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना बीट करण्यासाठी वेगवेगळे चॅलेंजेस क्रीडाभवनच्या या नगरीमध्ये अनेक वेळेला पाहिले, पण आता जेव्हा प्रश्न आला ना की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अलिबागमध्ये संघ, म्हणजे तसं पाहिलं तर अलिबागमधील तब्बल 193 गावांचा उल्लेख अलिबागच्या त्या 2011च्या सेन्ससमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की 193 गावांची नोंदी आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आहे. पण मग या 193 गावांमधून 62 ग्रामपंचायतींच्या मध्ये हे संपूर्ण गावं विभागले गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा विषय येतो क्रिकेट स्पर्धेचा, त्यावेळेला त्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं खेळणारी काही ठराविक विभागातील खेळाडू आता मर्यादित राहिलेले नाहीयेत. म्हणजे एखादा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये जितका हाशिवरेच्या मैदानातील खेळाडू स्ट्रॉंग वाटू शकतो, तेवढाच तो रिवर्स गावातील सुद्धा स्ट्रॉंग आहे, तेवढाच तो बेलोशीचा सुद्धा स्ट्रॉंग आहे, तेवढाच तो रिवदंड्याचा सुद्धा स्ट्रॉंग आहे, तेवढाच तो अलिबाग शहरातला सुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि मग स्ट्रॉंगेस्टची जी ही लढाई असते ना, त्या लढाईमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ज्वर आणि त्याच वेळेला एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष पाहायला मिळतो. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचं हेच तर यश आहे. काल रात्री सुद्धा आपण पाहिलं की प्रत्येक सामना 10 सामन्यांपैकी 9 सामने चित्तथरारक पार पडले होते. कोण विजेता होणार याबाबत प्रेडिक्शन करणं सुद्धा थोड्या अंशी का होईना आपल्याला कोड्यात टाकणार होतं. इथे जिंकण्यासाठी लक्ष आहे 64 धावांचं आणि गोलंदाजीसाठी तयार होतोय प्रमोद पाटील. एज इज अ जस्ट नंबर असं नेहमी म्हटलं जातं. वय वर्ष काही असो, ज्या गोलंदाजाला ने आतापर्यंत अनेक फलंदाजांना मैदानावरती सळोकी पळो करून सोडलं, त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती निशांत कडवेच्या बॅटमधून ही सुपर स्वीट फटका पाहायला मिळतोय. निशांत कडवे या स्फोटक खेळीसाठी मैदानामध्ये ओळखला जातो. तो मगाशी सुद्धा म्हणाला की एक कॅल्क्युलेटिव्ह अंदाजने मैदानामध्ये खेळणं गरजेचं आहे. आणि जेव्हा सामन्यामध्ये तुम्हाला 64 धावांचं आव्हान पार करायचं आहे ना, तो एक विनिंग ॲटिट्यूड तुम्हाला मैदानात आणावा लागेल. आणि विनिंग ॲटिट्यूड सहजासहजी मैदानात येत नाही, तो तुम्हाला चॅलेंजर ॲटिट्यूड पासून चॅम्पियन्स ॲटिट्यूड पर्यंत बनवावा लागतो. निशांत कडवेने अशा पद्धतीने अलिबागमधील पहिला बाईकमॅन होण्याचा मान सुद्धा पटकावला आणि म्हणूनच आज तो या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रमोद समोर फलंदाजी करतोय. दुसरा षटकार आहे लागोपाठ सनग्लो रिसॉर्ट वरती जाणारा हा आणखीन एक फटका पाहायला मिळतोय आजच्या रात्री. व्हॉट अ शॉट. निशांत कडवे मॅन फ्रॉम मिळकतकार म्हणा, मॅन फ्रॉम अलिबाग म्हणा, रायगड क्रिकेट मधला अष्टपैलू खेळाडूंमधला गुणवान खेळाडू म्हणा, आज मैदानामधलं हे जे बॅटल आहे ना इंटरेस्टिंग आहे. कारण प्रमोद पाटीलला अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की सुपर डुपर फलंदाज सुद्धा ज्याच्या समोर ताक दिनादिन करतात, त्या गोलंदाजाच्या समोर निशांतने हे आव्हान स्वीकारलंय. अलीकडच्या काळामध्ये आज बघा, आज राष्ट्रीय युवा दिन आहे. 12 जानेवारी हा दिवस आहे ना, युवा दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये. आणि जेव्हा युवाची शक्ती आहे ना, युवा शब्द उलटा केला की त्याचा अर्थ वायू असा होतो. तो वेग मैदानात या सर्व तरुण खेळाडूंकडून आपण पाहतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की खेळ हा माणसाला त्या वयाला विसरायला भाग पाडतो आणि किंबहुना ती वेगाची किंवा त्याच वेळेला ती तुमच्या मनगटात असणारी ताकद मैदानामध्ये अनुभवायला मिळते. आणि हेच क्रिकेटच्या मैदानात आपण वारंवार पाहिलेलं आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी हे नाव सुद्धा मैदानामध्ये जे आपण पाहतोय ना या स्पर्धेचं, ते मैदानामध्ये चॅम्पियन्स ॲटिट्यूड असणाऱ्या खेळाडूंप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 13 धावा आल्यात. सामना जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष समोर असताना कशा प्रकारे खेळायचं असतं त्याचा हा एक अप्रोच मैदानामध्ये आपण पाहतोय. विनिंग सायकल बद्दल आपण बोलू, पण या चेंडू नंतर बोलू. कारण प्रमोद काहीसा विचार करतोय. एक शॉर्ट मिड विकेट तैनात केलाय, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, असा क्षेत्रव्यूह त्याने सजवलाय. आहा, या वेळेला निशांत कडवेला फसवतोय. खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाची जोड मैदानामध्ये देतोय. मी अजूनही या मैदानामध्ये हार मानणारा नाहीये. अनेक रती महारथी माझ्या समोर आले आणि त्यांना मैदानातून परतून लावण्याचा भूगोल आणि त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला मी केलाय. वर्तमानात सुद्धा हे तेच मी करेन हे त्याने दाखवून दिलं. 2 षटकार जरूर आले होते, पण स्लिपला बघा, लोमडी का दिमाग असं जे यासिन सर आमचे नेहमी म्हणतात ना, तशा पद्धतीचा प्रयोग करावा लागतो. आपल्याला आठवत असेल, म्हणजे वन ऑफ द बेस्ट ट्रॅप गाजला होता लेग ट्रॅप. म्हणजे 1970-71ला ज्या वेळेला आपण वेस्ट इंडिज संघाला पराभूत केलं वेस्ट इंडिजमध्ये जाऊन, त्यावेळेला एकनाथ सोलकरला अजित वाडेकर यांनी बॅकवर्ड शॉर्ट लेगला उभा केला. आणि बॅकवर्ड शॉर्टलेग हा क्षेत्रव्यूह त्यावेळेला नव्हताच, म्हणजे कोणत्याही क्षेत्ररक्षकाला. इव्हन आपल्याला माहिती असेल रिकी पॉन्टिंग क्षेत्ररक्षण लावताना अनऑर्थोडॉक्स पद्धतीने क्षेत्ररक्षण लावतो, म्हणजे तो ऑस्ट्रेलियन संघासाठी लावायचा. आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियन संघाच्या त्या क्षेत्रव्यूहवरती समजायचं नसत की शेनवॉन गोलंदाजीला आलाय किंवा मॅकगिल गोलंदाजीला आलाय, ग्रेल मॅग्राथ गोलंदाजीला आलाय, की कंप्लीट अनऑर्थोडॉक्स क्षेत्ररक्षण असलं की फलंदाजाला एक वेगळं चॅलेंज बघायला मिळायचं. इथे ओव्हर द विकेटच गोलंदाजी केली, समोर फलंदाज तोच होता, पण
ट्रॅपमध्ये फसवला गेला आणि हा ट्रॅप यशस्वी होतो. क्रिकेटच्या मैदानावरचा ट्रॅप अनेक वेळेला यशस्वी ठरलाय, फलंदाज बाद झालाय, पण निशानने आपलं काम केलंय हेही विसरून चालणार नाही मित्रांनो, कारण पहिल्या 2 चेंडूत त्याने 2 षटकार भिरकावले होते. बॅक टू द बॉलर वन्स अगेन. या वेळेला मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सुजय, जोपर्यंत चेंडू अडवेल फेक करेल. 1 धाव मिळाली. एकेरी धावानं संघाचा कर्णधार कैवल्याने आपलं खातं खोललंय आणि धावसंख्या पोहोचवली 14 पर्यंत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिगंबर हामणेच्या हातामध्ये चेंडू जातो. या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाजामध्ये हा ना मध्ये मात्र आता फलंदाज बाद होऊन विराज पाटील परतेल पॅव्हेलियन मध्ये. कॉलिंग चुकते. नेहमी आपण म्हणतो ना की धाव घेत असताना तुम्हाला तो तारतम्य राखावं लागतं, ताळमेळ राखावा लागतो. पहिल्या षटकाचा खेळ या वेळेला मैदानामध्ये संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा लागल्या. 2 गडी बाद होऊन परतल्यात. विराज पाटील बाद होऊन परतला. एक काम निशांत कडवेने एक वेल बिगॅन इज अ हाफ डन असं म्हणतात की एक चांगला स्टार्ट देणं आवश्यक होतं. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने 12 धावा बनवल्या. 64 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असताना आता येणाऱ्या 24 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे. एक पारितोषिक आलंय माझ्याकडे, अंकुश पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. संघाचे कर्णधार संघ मालक राकेश चव्हाण मैदानामध्ये खेळत आहेत आणि राकेश चव्हाण यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी अंकुश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. राकेशनेच अर्थात तो झेल टिपला होता म्हणून मला वाटतं कदाचित अंकुशचं तेच पारितोषिक असेल. मी थोडं एकदा व्हेरीफाय करतो, परंतु 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे इथे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. धन्यवाद अंकुशजी पाटील. आपण राकेश चव्हाण यांना ते पारितोषिक तर नक्कीच सुपूर्द करू, पण आता येणारे 24 चेंडू आणि 50 धावा याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया. SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि हा संघ या नावाने जेव्हा खेळतोय तेव्हा सवाई पाटील यांचा अर्थातच सन्माननीय युवा नेते सवाई पाटील यांचा हा संघ आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अर्थातच युवा नेते आहेत. संघ व्यवस्थापक मयुरेश पाटील यांनी सुद्धा काही अंशी मेसेज त्या ठिकाणी मंदार आणि मयुरेशने पास ऑन केला असेल आपल्या खेळाडूंना, पण खेळाडूंना सुद्धा माहिती आहे की मैदानामध्ये 24-50 हे जे काही लक्ष आहे ना एक बॅलन्स लक्ष आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला कशा प्रकारे खेळायचं आहे हे त्यांनाही माहिती आहे. सागर मात्रे नवीन बॅटर फलंदाजीला आलाय. पहिला चेंडू या वेळेला पाहतोय ना आपण. पवन कोंडाजी येतोय. पवन कोंडाजी मॅन फ्रॉम चाळमळा, पण मॅन फ्रॉम चाळमळा म्हणा, मॅन फ्रॉम थळ म्हणा आणि मॅन फ्रॉम अलिबाग म्हणा, हे फक्त ना जे भौगोलिक निकष आहेत ना ते फक्त आपण नावाच्या समोर लावण्या एवढ्या ॲड्रेस पुरतेच कामी आहेत. कारण या खेळाडूने आता क्रिकेटच्या मैदानामध्ये 10 दिशा वापरलेल्या आहेत. बघा, पवन कोंडाजीने रायगड प्रीमियर लीगला, ज्यांनी पाहिलं नसेल या वर्षाच्या रायगड प्रीमियर लीगला याच खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली. ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर या दोन्ही आघाड्यांवरती केली. पवन कोंडाजी ज्या वेळेला स्थानिक संघामधून खेळतो त्याला रोखणं कठीण होतं. त्याची गोलंदाजी अनप्रेडिक्टेबल आहे आणि तोच मैदानामध्ये बघा तिसरा चेंडू आहे. RC ग्रुप संघासाठी लागोपाठ तिसरा चेंडू तो निर्धाव टाकतोय. एक निर्धाव चेंडूची किंमत या स्पर्धेमध्ये अलिबागमध्ये 1 इंच जमिनी एवढी आहे हे मी तुम्हाला काल सुद्धा म्हणालो होतो. आज मैदानामध्ये त्याचा प्रत्यय येतोय. पवन कोंडाजी केवळ बघा पहिला चेंडू निर्धाव टाकतोय, संघ स्वतःला कॉन्फिडन्स मिळतोय. दुसरा चेंडू निर्धाव जातोय, प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास या ठिकाणी पूर्णपणे कमी करतोय आणि तिसऱ्या डॉटने आपल्या संघातील सर्वच खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित सुद्धा करतोय. त्यांच्या आत्मविश्वासामध्ये 110% या ठिकाणी म्हणतो ना आपण इन्क्रीजिंग रेटमध्ये तो काम करतोय. पवन कोंडाजी वन्स अगेन 4 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केलंय, पण 4ही चेंडूंवरती एक आक्रमकता पाहायला मिळाली होती. नेहमी आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये म्हणतो ना म्हणजे सूरज पाटील आपल्याला पुढच्या मला वाटतं कदाचित ग्रुप डीच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि मैदानामध्ये तो एक अटॅकिंग क्रिकेट हे नेहमी असायला पाहिजे. आहा, वोडा बॉलिंग कैवल्यचा यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पवन कोंडाजी ऑन फायर 5व्या चेंडूवरती. एक लक्षात घ्या, आज हा खेळाडू जो अर्थातच कमी वयाचा खेळाडू आहे मैदानामध्ये पूर्णपणे अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये RC ग्रुपला मिळालेला हा कोहिनूर आहे आणि RC ग्रुप संघाचा कर्णधार विनोद वाटकरेने बरोबर दुसऱ्या षटकामध्ये त्याला या ठिकाणी गोलंदाजीला आणलं. 11 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. या षटकात केवळ 1 धाव आले म्हणजे धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा लागल्यात. 19 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. थळ गावातून येतो, मग थळमधल्या ऋषिकेश साखरकर या ठिकाणी उपस्थित आहेत.
थळमध्ये गोलंदाजांची मोठी परंपरा राहिली, बरोबर आहे ना. शंकरवाड्यांना कोण विसरेल, बरोबर आहे. दीपक बॅटिंग करायचा, पण त्याच्या समवेत आता अलीकडच्या काळामध्ये नवीन अरीकपूर्व चांगले गोलंदाजी करतात. अर्थात तुमच्या समवेत पंढरी खेळत असताना गजा खोत गोलंदाजी करायचे. वेगवेगळे संघ असायचे तुमच्या थळमध्ये, म्हणजे त्या संघांची वेगवेगळी नावं होती, पण त्यामधून जेव्हा थळ एकत्र संघ खेळायचा त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स पाहणं सुद्धा महत्त्वाचं असायचं. आज पवन कोंडाजी त्याच गावाला रिप्रेझेंट करतोय. इंटरेस्टिंग आहे हे सगळं जे काही आहे ना, क्रिकेटमधल्या आपल्या इतिहासाच्याला थोड्या अंशी आठवणी देत असताना मैदानात जेव्हा त्याला थोडा उजाळा देण्याचा प्रयत्न करतो ना, वर्तमानात हे चित्र बरंच काही सांगतं, बरंच काही गोष्टींची आठवण करून देतो. पवन कोंडाजी वन्स अगेन राईट अमोर द विकेट. 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले, टप्पा घेतला, चेंडू उसळला. यष्टीरक्षक विनोद वाटकरे सुद्धा पाहत बसला. इट इज अ कम्प्लीट सरप्राइझिंग पॅकेज. 1 षटक संपले, या षटकामध्ये केवळ 1 धाव आलेली आहे आणि पवन कोंडाजी किती खतरनाक आणि यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर खौफनाक गोलंदाजी केली ना त्याने मैदानामध्ये, त्याचा अनुभव आपण पाहिला. 6 चेंडूमध्ये वेगळं व्हेरिएशन्स होतं. 6 चेंडूंमध्ये त्या प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवण्यासाठी पूर्णपणे आविष्कार मैदानामध्ये त्याने दाखवलं. सुपर 30 चित्रपटातील एक डायलॉग आहे ना की आपत्ती से ही आविष्कार का जन्म होता है. मैदानामध्ये त्याने पाहिलं की पहिल्या षटकात 12, 13, 14 धावा गेलेल्या आहेत. आता आपल्याला त्या धावा रोखायच्या आहेत. मग तो आविष्कार मैदानामध्ये जन्माला घालण्याचं जे काही कर्तृत्व आहे ना ते आपण दाखवूया, हे मैदानामध्ये पवन कोंडाजीने दाखवून दिलं. आज पवन कोंडाजी आजच्या रात्री हिरो ठरतोय. समस्त चाळमाळचा रसिक प्रेक्षक वर्ग इथे जो घर बसल्या सामना पाहतोय, पवन कोंडाजी फॅमिली मेंबर तर खुश आहेत, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. 1 षटक चांगलं जरूर आलंय, ते SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाच्या अर्थात विरुद्ध गेले, पण RC ग्रुप संघाला येणाऱ्या पुढच्या 18 चेंडूमध्ये अजून 49 धावा वाचवायच्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमध्ये असे भले भले वाटणारे सामने अनेक वेळेला बदललेत. काल एक सामना कसा बदलला होता, 12 चेंडूंमध्ये बघा 37 धावांची आवश्यकता होती. 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना अक्षय हॉटेल संघाने सामना जिंकला होता 2 चेंडू राखून. त्याच्यामुळं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, हे आपण अनेक वेळेला पाहतो, अनेक वेळेला प्रत्यय घेतो. आणि म्हणूनच सरते शेवटी कोणत्या एका खेळाडूवरती तुम्हाला निर्भर राहता येत नाही. केवळ बॅटरवरती तुम्ही भरोसा ठेवू शकत नाही, केवळ बॉलरवरती तुम्ही सामना घेऊन जाऊ शकणार नाही आहेत. तुम्हाला सांघिक खेळ मैदानामध्ये दाखवावाच लागतो. ती जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं आहे. 17 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. आपण अर्थातच मगाशी जे म्हणालो ना की विनिंग सायकल, विनोद वाटकरे इथे मगाशी नाणेफेकीचा कौल जरी त्याच्या हातामध्ये नसला किंवा जरी त्याच्या प्रतिस्पर्धी संघाने जिंकलेला असला तरी तो म्हणाला होता की आमची टीम चांगली खेळेल, आम्हाला भरोसा आहे. आज आपण पाहतोय RC ग्रुपमध्ये तब्बल 8 खेळाडू 40+ आहेत, पण एज इज अ जस्ट अ नंबर. याही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि सुजयच्या हातून चेंडू निसटतोय. सुजल या वेळेला सुजल लडगेला अर्थात हा झेल टिपणं गरजेचं होतं, पण हा झेल निसटला गेलाय. 1 धाव मिळाली. सामना जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 16 चेंडूमध्ये 47 धावांची. RC ग्रुपने थोडं यंग टॅलेंटला सुद्धा मैदानामध्ये जोडलंय. म्हणजे केवळ आपण चर्चा करतोय ना त्या 40+ 8 खेळाडूंची, मला वाटतं त्याच्या पलीकडेही विचार करावा लागेल. सुजल आहे, पवन कोंडाजी आहे, या 2 खेळाडूंबद्दल सुद्धा तुम्हाला बोलावं लागेल. कारण बघा यंग टॅलेंट ज्या वेळेला तुमच्या समवेत जोडलं जातं ना त्याच्यात ते स्पिरिट सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यांची कर्तबगारी ही महत्त्वाची आहे. डायरेक्शन तुम्हाला द्यावी लागणार. या वेळेला मोठा फटका खेळला जातोय आणि हा चेंडू पंच इशारा करतायत. आदरणीय आमदार भाई जयंत पाटील यांच्या बॅनरवरून सरळ झेडपीच्या प्रांगणामध्ये जातोय. तो सीमारेषा बाहेर दणदणीत षटकार. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हव्या असणाऱ्या रन्स या वेळेला आता SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला पाहायला मिळतात, येताना पाहायला मिळतात. अर्थात षटकार सौरभ मांडवकरच्या बॅटमधून निघाला होता. थोडं इक्वेशन चेंज झालं बघा. 15 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. ती जबाबदारी आहे ना, आपण मगासपासून म्हणतो की ती कोणाला तरी स्वीकारावी लागतं. आपल्याला माहिती असेल अलीकडच्या काळामध्ये जेव्हा IPL हा क्रिकेटिंग फॉर्मॅट लोकप्रिय झाला, त्या IPL मध्ये अनेक वेळेला खेळाडूंचा स्विच ऑन स्विच ऑफ होताना आपण पाहतो. जबाबदारी घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो.
याही वेळेला आपण पाहतोय शॉर्ट आर्म पूल केलाय, चेंडू सीमा रेषेवरती आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली विशाल येतोय. झेल चीजच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परतणार आहे तो फलंदाज सौरभ मांडवकर. आणि आणखीन एक फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलकावरती इक्वेशन चेंज झालंय मित्रांनो. 14 चेंडू येणं बाकी आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कधी वाटतंय की आंबेपूर संघ प्रतिकार करेल, पण आरसी ग्रुप अलिबाग संघ त्यांना डोकं वर काढण्याची संधी देत नाहीये. कौतुक करावं लागेल आरसी ग्रुप संघाच्या संपूर्ण थिंक टँकचं, कर्णधार विनोद वाटकरेच्या त्या व्यूनतीचं सुद्धा. कारण एक ड्रॅमॅटिक चेंज मैदानामध्ये अपेक्षित आहे आंबेपूर संघाला, पण तो ड्रॅमॅटिक चेंज येणार का? बदल हा सृष्टीचा नियम आहे असं म्हणतात, पण तो बदल घडवणार कोण? तो घडवावा लागेल. आणि आरसी ग्रुप संघाच्या त्या ॲथलेटिझमचं कौतुक करा, आरसी ग्रुप संघाच्या त्या कमिटमेंटचं कौतुक करूया, आणि आरसी ग्रुप संघाच्या अर्थातच गोलंदाजीमधल्या त्यांच्या परफॉर्मन्सचं सुद्धा कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आता जेव्हा 14 चेंडू येणं बाकी आहेत, 41 धावांची आवश्यकता आहे. आंबेपूर संघाकडून नवीन फलंदाज मैदानात गेलाय प्रसाद पाटील. सागर म्हात्रे आणि प्रसाद पाटील या जोडीला आता मैदानात तारणहारवाली इनिंग खेळावी लागेल. क्रिकेटमध्ये तो आईस्क्रीम अप्रोच फार महत्त्वाचा असतो. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सक्रियता, क फॉर क्रियाशीलता आणि म फॉर महत्वाकांक्षा. या 5 शब्दाने बनवून जो आईस्क्रीम शब्द होतो ना, तो फार महत्वाचा. थंड डोक्याने विचार करायचा. आपण या वेळेला गोलंदाजाच्या त्या सुपर फास्ट लाईन आणि लेंथ वरती मात्र यष्टीरक्षक तो चेंडू अडू शकत नाहीये. गलीमध्ये असणारा क्षेत्ररक्षकाला त्याच्यामध्ये चेंडूमध्ये हात घालण्यात इंटरेस्ट नाहीये. त्याला माहिती आहे डिक्लेअर एक जाते तर काही हरकत नाहीये, कारण इतकी वेगवान गोलंदाजी होते. सुजल लडगे मैदानामध्ये आजची रात्र संपूर्णपणे आरसी ग्रुप संघाला त्या सुपर 8 मध्ये पोहोचवण्यासाठी एक एक पाऊल पुढे नेते. तो सुपर 8चा शब्दप्रयोग फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आहा, याही वेळेला यॉर्कर लाईन, ब्लॉक हॉल, खोलात टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आले. त्याच्यामुळे 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे आरसी ग्रुप अलिबाग संघाकडे आहे, हे सद्यस्थितीत तरी आपण म्हणू शकतो. क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये एक षटक जे सामन्याच्या वेगळ्या पद्धतीने अर्थातच बदल दाखवू शकतं. मला ना ते जापनीज परिभाषेतलं, म्हणजे जापनीज परिभाषेमध्ये मानसीताई एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की नाना कोरोबिया ओकी, म्हणजेच इफ यू फॉल 7 टाइम बट डोंट फेल. तुम्ही 8व्यांदा उभं राहण्यासाठी तयार व्हा, सज्ज व्हा. 7 वेळा जरी तुम्ही पडलात तरी 8व्यांदा तुम्ही उभं राहण्यासाठी सज्ज व्हा, आणि ती ध्येयपूर्ती करायची असतं. आज स्वामी विवेकानंदांचं आज आपण स्मरण करतोय. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हेच सांगितलंय की माणसाने सदैवपणे संघर्षाची तयारी करण्याची तुमच्यामध्ये अर्थातच ती जोड द्यायलाच लागतं. संघर्षाची तयारी तुम्हाला करावीच लागतं. ते मैदानामध्ये प्रत्युत्तर पाहायला मिळणार का? आणि त्याचं उत्तर जरूर येतंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वायडेश लॉंग ऑनला. सामना अजूनही संपलेला नाहीये, शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलेलो नाहीये. हे या वेळेला SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचे फलंदाज मैदानामध्ये दाखवताना. धरणे गुरुजींचं इक्वेशन या ठिकाणी माझ्या समोर आलंय. 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. मग प्रत्येक दिवस हा जर इव्हेंट म्हणून साजरा करायचा असेल ना, तर त्या अनुषंगाने येणारे अनेक गोष्टींना आपल्याला जोडही द्यावी लागेल. जोरदार अपील झालंय आणि फलंदाज बाद असल्याचा इशारा पंचांकडून होतोय. लेग बिफोर द विकेट स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद होणार, आणि जो फलंदाज मैदानामध्ये आक्रमक फलंदाजी करून सामन्याचा निकाल बदलू पाहत होता तोच फलंदाज माघारी परततोय. 10 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. एकोणीसशे 99चा विश्वचषकामध्ये ज्या वेळेला दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीमध्ये हरला आणि स्टीव्ह वॉने उपांत्य फेरीतून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर स्टीव्ह वॉने एक ऑटोबायोग्राफी लिहिली. स्टीव्ह वॉने ऑटोबायोग्राफी लिहिल्यानंतर त्या ऑटोबायोग्राफीमध्ये एक चॅप्टर ठेवला आहे की सेल्फ बिलीफचा.
स्वतःवरती असणारा विश्वास, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, हा सेल्फ बिलीफ अप्रोच ऑस्ट्रेलियन खेळाडूमध्ये सदैव आपण पाहिलाय. टेनिस क्रिकेटमध्ये या वेळेला आरसी ग्रुप संघातील खेळाडूंनी ते दाखवलंय. बघा, वॉट अ बॉलिंग, वॉट अ परफॉर्मन्स, वॉट अ ॲथलेटिझम, आणि त्याच पद्धतीचं हे मैदानामध्ये 100% कमिटमेंट आपण पवन कोंडाजीद्वारे पाहतोय. काय अफलातून कामगिरी आहे. म्हणजे आजची रात्र खऱ्या अर्थानं कोणी गाजवली असेल ना तर पवन कोंडाजी. उद्याची हेडलाईन आमच्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आरसी ग्रुप संघाचा पवन कोंडाजी चमकला अलिबाग क्रीडा भवनच्या मैदानावरती. आणि का नाही होणार. बघा, ॲज अ बॅटर म्हणून तो आला. त्याने मला वाटतं एक षटकार ठोकला होता, आपल्या खेळीमध्ये साकारला होता, एक चौकार आपल्या खेळीमध्ये साकारला होता, 21 धावांची तुफानी खेळी त्याने साकारली मधल्या फळीमध्ये येऊन. गोलंदाजीला आला, एका षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली, 1 विकेट मिळवली होती. आता चौथ्या षटकात गोलंदाजीला आला, जेव्हा इक्वेशन बदललं होतं, 12-39 होतं, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला. पण ठीक आहे, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ और पार्ट और पार्सल ऑफ द क्रिकेट असं म्हटलं त्याने, आणि पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय. तुम्हाला ना वारंवार उत्तरं देण्यासाठी सज्ज व्हावं लागतं. आणि मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला की सेल्फ बिलीफ अप्रोच थिअरी असतं कोणत्याही खेळामध्ये. म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळांमधल्या कोणत्याही खेळामध्ये जाल, तुम्ही सेरेना विलियम्सला विचारा की सेरेना विलियम्स ज्या अर्थातच विभागातून आली त्यावेळेला टेनिस तिच्यासाठी खेळणं सोपं नव्हतं. पण टेनिसमध्ये त्यावेळेला विशिष्ट वर्गाची अर्थातच त्यावेळेला संपूर्णपणे मक्तेदारी होती. ती मक्तेदारी सेरेना विलियम्सने मोडून काढली. ही मक्तेदारी मोडून काढण्याची ताकद तुमच्यामध्ये जर कोण देतं ना ती खेळ देतं. आणि खेळामधील ती जिद्द, ऊर्जा, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती बरंच काही आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये सुद्धा शिकवतं. मित्रांनो, 9 चेंडू येणं बाकी आहेत, 33 धावांची आवश्यकता आहे. ज्या आरसी ग्रुपला सगळेजण म्हणत होते की हा संघ फक्त मैदानामध्ये टाइमपास म्हणून खेळेल, तोच संघ या वेळेला सुपर क्वालिफायच्या शर्यतीत पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावरून गेला. सुजल मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. संघाचा कर्णधार सुद्धा नाखुश आहे, संघाचे संघ मालक सुद्धा नाखुश आहेत, कारण ही कमिटमेंट अभिप्रेत नाहीये. हा एक लिथर्जिक अप्रोच सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो की जर सामना तुमच्या बाजूने आलाय याचा अर्थ सामना तुम्ही जिंकलाय असं होत नाहीये. 6 चेंडूत 30 धावा राहिल्या ना तरी या क्रीडाभवनच्या मैदानावरती होतात. आणि हे अनेक वेळेला आपण मैदानातून अनुभवलंय आणि मैदानातून शिकलोय सुद्धा. 8 चेंडू येणं बाकी, 29 धावांची गरज. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू खोलात टाकला, पवन कोंडाजीने वेगात टाकला होता. त्याला माहिती आहे की भन्नाट वेग हे क्रीडाभवन मैदानाचं खऱ्या अर्थानं यश होऊ शकतं, कारण सिमेंटची विकेट आहे. या विकेटवरती तुमचा चेंडू कदाचित बाउन्स होईल, बाउन्स नाही झाला तर चेंडू खाली सुद्धा राहील, पण वेगाच्या सोबत तुम्हाला जावं लागणार. आणि वेग, ॲग्रेशन या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत या स्पर्धेमध्ये. याही वेळेला आपण पाहतोय यॉर्कर लाईन चेंडूने फलंदाजाला किंवा हे षटक संपवण्यासाठी त्याने प्रयत्न केला. 6 चेंडू येणं बाकी आहे. पवन कोंडाजीचं हे षटक सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहिलं. 12 धावा खर्च केल्या, 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. आरसी ग्रुप संघाचं एक स्ट्रॉंग कमबॅक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 6 चेंडू 27 धावांची गरज आहे क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये. एक स्फोटक इनिंग येणं अपेक्षित होतं आंबेपूर संघासाठी. एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला एक स्फोटक इनिंग येणं अपेक्षित होतं, पण ती इनिंग अजूनही आपल्याला आलेली पाहायला मिळाली नाही. 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का? इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की विनर्स टेक अवे होप फ्रॉम द अपोजिशन्स. आणि जेव्हा 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे, टीम्स दॅट विन अँड विन कन्सिस्टंटली, त्यांना माहिती असतं की तो आत्मविश्वास तुमच्या समोर असतो. पण दोन्ही विनर आहेत. एक सूचना करतोय आणि शेवटची सूचना असेल. या समोरच्या रस्त्याला ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या गाड्या लगेचच हटवायच्या आहेत. हां, 6-27 पहिला चेंडू या वेळेला ठोकलाय, सरळ जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. विशाल जैतूचं स्वागत केलं जात आहे. पहिला चेंडू चौकार असणार आहे. इक्वेशन बदललंय मित्रांनो. 5 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. इन्व्हेस्टमेंटचा एक फार सुंदर कन्सेप्ट आहे की हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. तुम्हाला ती रिस्क घ्यावी लागते आणि आता तर रिस्क घेणं हे पूर्णपणे तुमची कर्तव्य बनणार आहे, केवळ जबाबदारी नसणार आहे. आणि मग इथे जेव्हा तुमचं ते कर्तव्य आहे, 5 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत, तो आविष्कार पाहायला मिळणार का? मोठा फटका खेळला जातोय जरूर. चेंडू बराच काळ हवेत
आणि फलंदाज बाद. सुमित जाधव बाद होऊन परतणार पावलांमध्ये. त्याच्यामुळे विशाल जैतूला सुद्धा माहिती आहे 6-27 म्हणजे भरपूर धावा राहिल्यात. मगाच्या सामन्यामध्ये 6-16 होत्या, त्या विशालने डिफेंड केल्या होत्या. आता 6-27 राहिल्यात. SP आंबेपूर संघाला मात्र पूर्णपणे यावेळेला खिंडीत पकडलं जात आहे. RC ग्रुप संघाने जी बॅटिंग केली होती आज मैदानामध्ये 63 धावा उभारल्या, 64चं आव्हान ठेवलं आणि मग आव्हान 64 धावांचं ठेवल्यानंतर त्यांनी असंही म्हटलं, म्हणजे जे 1983च्या विश्वचषकामध्ये लाईव्ह म्हणाला होता ना की आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते, तसं आव्हान आपलं सोपं आहे असं त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपण प्रतिस्पर्धी संघासाठी एवढ्या धावा बनवल्यात ना, पण प्रतिस्पर्धी सुद्धा चेस करणार आहे. मग आपण बॉलिंगमध्ये काही चेंजेस करणार आहोत, आपण फिल्डिंगमध्ये काही चेंज करणार आहोत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार सुद्धा आले होते. पण क्रिकेटचा खेळच असा आहे, तो तुमचा ग्राफ जो आहे ना तो कधी क्रस्ट अँड ट्रक प्रमाणे तुम्हाला खालीवर होताना पाहायला मिळतो. आता 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आणि या 23 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होणार विशाल जैतू. मोठा फटका खेळला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु त्याला जगवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा चौकार होतोय. त्याच्यामुळे आता 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. याच मैदानावरती विघ्नहर्ता रेवदंडा संघामधून खेळताना आपल्याला माहिती असेल एक अंतिम फेरीचा सामना झाला होता मॅचलेस मुंबई संघामध्ये आणि राजू भोईर त्या संघामध्ये खेळत होते. एका चेंडूत 6 धावांची आवश्यकता होती. साधारण 1996चा अर्थातच तो 96 किंवा 98चा प्रसंग असेल आणि विघ्नहर्ता रेवदंडाच्या संघामध्ये खेळताना एका चेंडूत 6 धावा, जवळजवळ तो फटका सीमारेषेवर पोहोचला आणि 1 बाउन्स चौका झाला. राजू भोईर त्यावेळेला सामना विघ्नहर्ता रेवदंडाला जिंकून देण्याच्या ज्या त्यांनी आशा निर्माण केल्या होत्या ना, त्या आशेमध्ये सर्वजण रडले होते. विघ्नहर्ता रेवदंडालाच नव्हे तर तमाम अलिबाग क्रिकेटला त्यावेळेला दुःख झालं होतं, कारण मुंबईच्या संघाला पराभूत करण्याचं ते स्वप्न विघ्नहर्ता रेवदंडाने दाखवलं होतं. या अशा काही ज्या गोड आठवणी आहेत ना, त्या आपल्या चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये या वारंवार आपण इथे या क्रिकेटच्या क्रीडाभवनच्या मैदानावरती खास करून आपण अनुभवल्यात. पण आज जेव्हा प्रसंग RC ग्रुप अलिबागचा आलाय, त्यांनी म्हटलं की विनोद वाटकरी म्हणाला होता की प्रतिस्पर्धी संघ चांगला आहे, मजबूत आहे, आम्ही त्यांना अर्थातच जेव्हा चांगलं एक टार्गेट सेट करू त्या टार्गेटला अर्थातच रोखण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आणि राकेश चव्हाण सुद्धा मला म्हणाले होते की आम्ही सुपर 8मध्ये क्वालिफाय होतोय जगी सर. बघा तुम्ही, तो कॉन्फिडन्स त्यांचा होता आणि तसा कॉन्फिडन्स त्यांच्या संपूर्ण संघातील खेळाडूंनी ती कमिटमेंट सुद्धा दाखवले. पण या कमिटमेंटमध्ये आज हिरो जो आहे ना स्क्रीनवरती ज्याला आपण पाहताय, पवन कोंडाजी बघा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. कॅमेरामॅनना विनंती करेन की त्याच्यावरती तुम्ही झूम करा, कारण आपल्याही खेळाडूंना तुम्ही मोठ्या स्क्रीनवरती जेव्हा दाखवता तेव्हा आमचे सर्वच कॅमेरामॅन त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व फेमस होत आहेत. 1 चेंडूत 18 धावांची आवश्यकता होती, चौकार येतोय पण 14 धावा राहतील शिल्लक, म्हणजे 13 धावांनी सामना जिंकतोय तो RC ग्रुप अलिबाग संघ. अभिनंदन सुपर 8 साठी क्वालिफाय झाल्याबद्दल. राकेश चव्हाण आपलं अभिनंदन, हेमंत गुंजाळ आपलं अभिनंदन आणि तसेच विनोद वाटकरे अँड कंपनी आपलं सुद्धा अभिनंदन. आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला शुभेच्छा असतील त्या पुढील सामन्यासाठी, जेव्हा एक चान्स अजूनही बाकी आहे त्यांचा या स्पर्धेतला. हॅलो हॅलो